नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अशोक खरात प्रकरण एकनाथ शिंदेच्या सहभागामुळे उघड झालं. श्याम मानव यांनी काय दावे केले? अशोक खरात या नाशिकच्या बोंधूबाबाला अटक करण्यात आली आहे. महिलांचं लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तसंच अंजली दमानिया यांनी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी 17 कॉल्स केले आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. तर रुपाली चाकणकर यांनी 177 कॉल्स केले आहेत. सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत अशी माहिती होत आहे. अशाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी त्यांची परखड मतं मांडली आहेत. श्याम मानव म्हणतात, भोंदूबाबा असा काही प्रकार नसतो. बाबा असतो आणि प्रत्येक बाबा जो दैवी शक्ती आहे असं सांगतो आणि दैवी शक्ती आहे असं सांगतो ते सगळेच्या सगळे बोंधू असतात आणि खोटारडे असतात. या जगातला बाबा तो कोणी असो, जो काहीतरी देवाचा आशीर्वाद माझ्यामुळे तुम्हाला मिळतो अशी बतावणी करतात, ते सगळे खोटे आणि भोंदू असतात. तरी बरं झालं की संत हा शब्द अशोक खरातांसाठी कुणी वापरला नाही. अशोक खरातांसारखा बाबांना लोक का फसवतात? तर खरात हा काही नवा बाबा नाही किंवा अपवादही नाही. 1982च्या सुरुवातीला आम्ही जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केलं तेव्हा शेकडो बाबा असे पाहिले जे स्त्रियांचा उपभोग घेत होते. सुरुवातीला मला त्याचा धक्का बसला होता, पण त्या काळातही बदमाश बाबा आहेत असं वाटायचं आणि इतर काही बाबा चांगले आहेत असं वाटायचं. आता मात्र मी 100% सांगू शकतो की आता असा कुणीही बाबा नाही जो स्त्रियांचा उपभोग घेत नाही. काही लोक होमोसेल्युअर असतात, ते बाबा पुरुषांचा उपभोग घेतात असं मत श्याम मानव यांनी व्यक्त केलं.